हॅलो गाईज, आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे जे लेखा व कोशागारासाठी जे टॉपिक दिलेले आहेत सिलेबसमध्ये त्याच्या थ्रू आपण क्वेश्चन्स घेणार आहोत. तर आज हे मी 10 क्वेश्चन पॉलिटीचे घेतलेले आहे. पॉलिटीचा जो फर्स्ट टॉपिक आहे ना, घटनेची निर्मिती या टॉपिकवर मी 10 क्वेश्चन घेतलेले आहे आणि त्या 10 क्वेश्चनच्या आजूबाजूचे सर्व मी एक्सप्लेन करणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता हा फर्स्ट क्वेश्चन बघा. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली होती? BN राव यांची निवड झालेली होती. ठीक आहे, संविधान सभेची जी पहिली बैठक आहे ते कधी 9 डिसेंबर 1946 मध्ये हे झाली होती. त्या दिवशी आपण जे सच्चिदानंद सिन्हा आहेत, कोण? सच्चिदानंद सिन्हा, ठीक आहे, यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली होती. कशी? तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली होती यांची. ठीक आहे, आणि हे BN राव यांना सल्लागार म्हणजे हे कायदेविषयक सल्लागार होते. ठीक आहे, कधी झाली डेट लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती आणि नंतर मग त्याच्यानंतर पण परत झाल्या होत्या. ठीक आहे, आता आपण सध्या एवढंच लक्षात ठेवू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयक समितीचे, म्हणजे इथे कार्य असं हे करा, कार्यपद्धतीविषयक समिती आहे ही, कार्यपद्धती विषयक समिती. ठीक आहे, ते याचे जे हे आहेत अध्यक्ष आहेत ते कोण होते? ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, आता बघू आपण राजेंद्र प्रसाद यांनी आणखी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. तर हे जे राजेंद्र प्रसाद आहे ना, हे होते कार्यपद्धती विषयक समिती. ठीक आहे, आणखी परत त्यांची एक होती वित्त व स्टाफ समिती, ह्याचे पण अध्यक्ष होते हे. ठीक आहे, आणि सुकाणू समितीचे पण अध्यक्ष होते. सगळ्यात इम्पॉर्टंट काय? सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि ध्वज होते ना, ध्वज म्हणजे ध्वजावरची जी समिती होती ना, त्याचे पण अध्यक्ष राजेंद्र प्रसादच होते. ठीक आहे, ओके. आता हे बाकीचे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि मावळणकर. ठीक आहे, तर आपण ह्यांच्याविषयी पण बघू. ठीक आहे, तर आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं थांबा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर कोण सदस्य होते मसुदा समितीचे? तुम्ही सांगा. मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर कोण होते? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे बाकी वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद हे नव्हते. ठीक आहे, म्हणजे उत्तर क्रमांक 3 आपलं उत्तर. आता बघू आपण मसुदा समितीविषयी. ठीक आहे, आता बघा मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. ठीक आहे, त्याच्यापैकी 6 सदस्य तर वकील होते डायरेक्ट. ठीक आहे, आता आपल्याला असं विचारू शकते की जी मसुदा समिती आहे तिची स्थापना कधी झाली? तर हिची स्थापनाची डायरेक्ट डेट विचारू शकते. तर ते डेट काय माहिती आहे का? 29 ऑगस्ट 1947. ठीक आहे, या तारखेला मसुदा समितीची स्थापना झाली. ठीक आहे, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, डॉक्टर आंबेडकरजी हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि परत त्याच्यामध्ये काय म्हणते बाकीचे सदस्य होते. ठीक आहे, आता बाकीच्या सदस्यांची नावं आपण बघूया. हे डेट लक्षात ठेवा. ओके, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. मग बाकीचे सदस्य कोण कोण होते? तर बाकीच्या सदस्यांमध्ये अय्यंगार होते. ठीक आहे, आणि कृष्णस्वामी अय्यर म्हणजे हे वाले. ठीक आहे, हे कृष्णस्वामी अय्यर हे होते. ठीक आहे, आणि परत मग कोण होते? KM मुन्शी होते. ठीक आहे, परत मग एक आणखी मोहम्मद सादुल्ला. ओके, हे सुद्धा होते. परत त्यांच्या याच्यामध्ये नाही का माधवराव म्हणजे N माधवराव हे सुद्धा होते आणि TT कृष्णमाचारी
अरे यार जागाच नाही आहे. एक सेकंड. टी कृष्णम्माचारी हे सुद्धा होते. ठीक आहे. ओके, ते एवढे हे होते. ठीक आहे. आता आपण मसुदा समितीबद्दल बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेले आहेत? तर कुठल्या समित्या होत्या त्या? मूलभूत अधिकार समितीचे ते सदस्य होते, अल्पसंख्याक समितीचे उपसमितीचे पण ते सदस्य होते, आणि सल्लागार समिती. त्यांनी राज्य समितीचे हे म्हणून सदस्य म्हणून काम नाही केले. म्हणजे आपलं उत्तर आहे ABC. आता आपण स्वतः बघूया त्यांच्या समित्या. ठीक आहे. बघा, मूलभूत अधिकार समिती, ठीक आहे, म्हणजे ही याचे होते. ठीक आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते मग मूलभूत अधिकार समितीचे? तर याचे अध्यक्ष आपण काय बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. अध्यक्ष कोण होते मग मूलभूत अधिकार समितीचे? ते याचे होते कृपलानी. कोण होते? कृपलानी. ओके, JB कृपलानी. आता हे अल्पसंख्याक समिती मी कसं लक्षात ठेवलं माहिती आहे का? हे अल्पसंख्याक, इथं बघा ख येते. तर याचे अध्यक्ष कोण असतील मग? याचे अध्यक्ष आहे मुखर्जी. इथं पण ख येते. ठीक आहे. HC मुखर्जी आहेत ना, ते याचे अध्यक्ष आहेत, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य. ओके. आता सल्लागार समितीचे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. आणखी कुठल्या समितीचे होते? तर आणखी समित्या आहेत संघराज्य घटना समिती. ह्याचे पण ते सदस्य आहेत. ओके, ठीक आहे. ते एवढं लक्षात ठेवा. ह्या मेन समित्या आहे ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती आणि सल्लागार समिती. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर बघा, इथं काय म्हटलं आहे, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. तर हे सेंटेन्स बरोबर आहे का? नाही, हे सेंटेन्स चुकीचं आहे. का बरं? कारण की त्यांनी जी सिग्नेचर केली होती ना, ते 24 जानेवारी 1950ला केली होती. ठीक आहे. म्हणून हे डेट जे आहे ना ते चुकीची आहे. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स. कायद्याने घालून दिलेली पद्धत तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहे. नाही, हे चुकीचं आहे. कारण की सर्वांना माहीत आहे की ही जे कायद्याने घालून दिलेली पद्धत आहे ते आपण कुठून घेतलेलं? ते आपण जापानकडून घेतलेलं. कोणाकडून घेतलेलं? आपण ते जापानकडून घेतलेलं. ठीक आहे. आता हा बघा, हा सेंटेन्स. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही. ठीक आहे. हे आपण कोणाकडून घेतलेली आहे? हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ओके. दोन्ही याची सभागृहाची बैठक ओके ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून घेतली आहे. ठीक आहे. तर म्हणजे उत्तर काय? वरीलपैकी एकही नाही. म्हणजे हे उत्तर आहे. हे जे सर्व सेंटेन्स आहेत ते रॉंग आहेत. ठीक आहे. ओके. हा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट, ह्याच्यामध्ये तुमचं म्हणजे जे फर्स्ट सुरुवातीला काय झालं होतं ते डिटेलमध्ये कव्हर होईल. ओके. बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? म्हणजे आपल्याला चुकीचा विधान ओळखायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तुम्ही सांगा, हे डेट आहे का? तर हा सेंटेन्स जो आहे ना तो चुकीचा आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख काय आहे सांगा तुम्ही? 26 जानेवारी 1950. ठीक आहे. तेव्हा याची अंमलबजावणी झाली. ओके. आता 42व्या घटनादुरुस्ती, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. आपल्याला रॉंगवाला सेंटेन्स ओळखायचं होतं. आता 42व्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. हे बरोबर आहे का? हो, हे बरोबर आहे. ठीक आहे.
आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार 3 शब्द जोडले होते. कोणते कोणते जोडले होते तिथे सांगा कमेंट बॉक्समध्ये. पहिला आहे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष, जे इथं लिहिलेलं आहे बघा, आणि तिसरं काय एकात्मता. ठीक आहे, हे 3 शब्द आपण 42व्या घटनादुरुस्तीनं जोडले होते. ठीक आहे, आता नेक्स्ट जे 42वी घटनादुरुस्ती आहे ते 1976मध्ये करण्यात आली. हे बरोबर आहे का? तर येस, 1976मध्ये हे 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यामध्ये हे 3 शब्द टाकण्यात आले होते. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे रशियन राज्यघटनेकडून घेण्यात आले. येस, आपण रशियाकडून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे त्यांच्या राज्यघटनेमधून आपण आपल्या घटना म्हणजे राज्यघटनेमध्ये घेतलं. ठीक आहे, हे पण सेंटेन्स बरोबर आहे, म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे आणि आपलं उत्तर पण ऑप्शन क्रमांक 1 आहे. ठीक आहे, आता याचं उत्तर मी दिलेलं नाही आहे, डायरेक्ट फक्त हे केलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला ओळखायचं आहे सच्चिदानंद. इथं बघा, इथं जोडा जुळवा हे कोण होते, इकडे आपल्याला मॅच दी पेअर करायचे आहेत. ठीक आहे, आता सच्चिदानंद सिन्हा. आता इकडे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं यांना आपण घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून हे केलेलं होतं. त्याची जोडी कोणाला लागेल? 4ला. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद. आता राजेंद्र प्रसाद कशाशी रिलेटेड आहे ते तुम्ही सांगा. आपण BN रावचं, मग आता आपण जेव्हा क्वेश्चन घेत होतो तेव्हा घेतलं होतं. BN रावला आपण काय म्हटलं होतं? घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार. ठीक आहे, हे आपण म्हटलं होतं, म्हणजे Cचं काय 2. ठीक आहे, आणि जवाहरलाल नेहरू. हां, तर जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं? यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. काय केला होता? उद्दिष्टांचा ठराव मांडलेला. आणि राजेंद्र प्रसाद काय होते? राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. ओके, हे तुम्ही स्वतः पण करून सांगा. नेक्स्ट, आता आपल्याला मॅच दी पेअर हे करायचे. ठीक आहे, म्हणजे कॅबिनेट मिशन. सर्वात आधी कसं झालं होतं? कॅबिनेट मिशन आला होता. ठीक आहे, तर त्या कॅबिनेट मिशनबद्दल आधी आपण थोडं बघून घेऊ. ठीक आहे, हा जो कॅबिनेट मिशन आहे ना, त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. किती? 3 सदस्य होते. त्याच्यामध्ये जे आहे ना, एक होता पॅथिक लॉरेन्स. कोण होता? पॅथिक लॉरेन्स. ओके, दुसरा कोण होता? क्रिप्स होता, आणि तिसरा कोण होता? अलेक्झांडर होता. ठीक आहे, हे होते 3 सदस्य. ओके, आता नेक्स्ट बघा, आपण याच्यामध्ये आता हे जोडा लावायचं आहे. निवडाची एकूण सदस्य संख्या किती होती? एकूण सदस्य संख्या आपली किती होती माहिती आहे का तेव्हा? 389, म्हणजे 4. 389 एकूण सदस्य होते. नंतर संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी जे होते ते किती होते? ते 93 होते. किती होते? 93 होते. आणि उच्च आयुक्त प्रांत जे होते ना, त्यांचे जे प्रतिनिधी होते, उच्च आयुक्त प्रांत आणि प्रांताचे प्रतिनिधी, आता ते किती असतील? हे जे प्रांताचे प्रतिनिधी आहे ना, ते ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी. ओके, ते होते 291, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये? जे कॅबिनेट मिशन होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सदस्य होते ते लक्षात ठेवायचे. 3 सदस्य कोणते? पॅथिक लॉरेन्स, नंतर मग क्रिप्स आहे आणि अलेक्झांडर आहे. ठीक आहे, 3 सदस्य. ठीक आहे, ओके, आणि कोणाला किती, म्हणजे एकूण सदस्य संख्या किती होती, नंतर ब्रिटिश प्रांताचे किती होते. ठीक आहे, ते हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, तो एक क्वेश्चन रिपीट झाला होता. ठीक आहे, खालील विधानांचा विचार करा. म्हणजे आता आपल्याला ह्याच्यापैकी बरोबर कोणतं आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता तुम्ही खाली परत सांगा. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली आहे, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, आणि त्याच्यामध्ये 7 सदस्य होते परत. ठीक आहे, श्री H. खांडेकर या समितीचे सदस्य होते. नो, हे याचे सदस्य नव्हते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते सदस्य होते, तरी पण मी परत एकदा सांगते कोण कोण सदस्य होते. मी कसं लक्षात ठेवलेलं आहे? अय्यर. ठीक आहे, मुन्शी, म्हणजे तुम्ही नावं रिलेट करा. ठीक आहे, अब्दुल्ला, कृष्णम्माचारी,
माधवराव, ठीक आहे, अय्यंगार, हे जे आहेत ना हे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, सदस्य होते. ओके. आणि अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके. तर या प्रकारे आपण आता मी नेक्स्ट टॉपिकमध्ये आहे ना जरा जास्त स्पेस ठेवत जाणार, म्हणजे ते लिहायसाठी बरं होणार. ठीक आहे. तर ह्या टॉपिकमध्ये मी काय कव्हर केलं की तेच संविधान सभा आणि म्हणजे राज्य हे निर्मिती वगैरे. ठीक आहे. आता एक सेकंड, एक गोष्ट सांगायची राहिली. याच्यामध्ये आणखी काय राहिलं आहे सांगायचं, आपण कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण मेन लक्षात ठेवायचं फक्त. आता जसं आपण ब्रिटन आहे, तर ब्रिटनकडून आपण काय काय घेतलेलं सांगू शकता का कोणी? तर आपली जे नाही का संसदीय शासन व्यवस्था आहे ना, संसदीय शासन व्यवस्था ही सगळं आपण ब्रिटनकडून घेतलेलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये द्विगुही संसद जे आहे आपली ते, ठीक आहे, निवडणुकीची फर्स्ट पास्ट द जे पोस्ट जे पद्धत आहे ती, ठीक आहे. आणखी परत संसदीय पद्धत हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? ब्रिटनकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. संसदीय पद्धत, ठीक आहे. एकेरी नागरिकत्व हे पण आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहोत. ठीक आहे. आणि कॅबिनेट व्यवस्था, ओके, कॅबिनेट जे आहे ते आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहोत. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे जे आपण ब्रिटनकडून घेतलं आहोत. त्याच्यानंतर मग USA. आता USA कडून आपण काय घेतलं असणार सांगा? USA कडून आपण काय काय घेतलेलं आहे? तर जे आपली सगळ्यात इम्पॉर्टंट काय फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क हे आपण USA कडून घेतलेलं आहे. उपराष्ट्रपतीचं जे पद आहे ना ते आपण काय म्हणजे त्याला USA कडून घेतलेलं आहे. ठीक आहे. आपली न्यायव्यवस्थेची जी स्वतंत्रता आहे ते आपण याच्याकडून घेतलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन पण आपण USA कडून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणखी काय घेतलेलं आहे? आणखी जे राष्ट्रपतीचं जे महाभियोग असते ना राष्ट्रपतीचं, ते सुद्धा आपण यांच्याकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. ओके. USA कडून. अभी नेक्स्ट क्या है? कॅनडा कशासाठी स्टार्ट होते? सी फॉर सेंट्रलायझेशन, म्हणजे केंद्राचे जे सगळं काही आहे ना ते सगळं आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. म्हणजे संघराज्य केंद्र प्रभावी असतो ते सगळं आपण कॅनडाकडून घेतलं. नंतर आपलं काय येते? आयरिशकडून आपण सगळ्यात इम्पॉर्टंट का घेतलं? DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. हे कशाकडून कोणाकडून घेतलं? आपण आयरिशकडून घेतलेलं. ठीक आहे. आणि अजून काय, जे राज्यसभेवर नाही का राज्यसभा आहे ना त्याच्यावर जे नाही का सदस्यांची नियुक्ती होते ना ते पण आपण आयरिशकडून घेतले. हे दोनच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण ह्यांच्याकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कोणती कंट्री आहे सांगा? ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलं असणार? ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलं माहिती आहे का? जे समवर्ती सूची आहे ना, समवर्ती सूची जी आहे ती ऑस्ट्रेलियाकडून घेतली. आणि ते संयुक्त बैठक नाही का, संयुक्त बैठक आपण घेतो ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ठीक आहे. हे एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि वाणिज्य जे व्यापार वगैरे राहते ते सुद्धा आपण यांच्याकडून घेतलं ऑस्ट्रेलियाकडून. नेक्स्ट कोणती कंट्री आली? फ्रान्सकडून आपण काय घेतलं असणार? ते स्वतंत्र, समता आणि बंधुता हे ते जे 3 शब्द आहेत ना ते आपण इकडून घेतलं आहे फ्रान्सकडून. ओके. आणि रशियाकडून काय घेतलं आहे? जे आपले मूलभूत कर्तव्य आहे ते रशियाकडून घेतलेले आहेत. जपानकडून मग अशी आपण क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. ते कायद्याची प्रक्रिया ती जी आहे ना विधीद्वारे प्रस्थापित प्रक्रियेची कल्पना ती जी डॉक्ट्रिन ऑफ प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ते आपण जपानकडून घेतलेली आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण ह्या जो फर्स्ट चॅप्टर होता त्याचे क्वेश्चन्स बघितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे मी क्वेश्चन्स जरी फक्त 10 क्वेश्चन घेतले असतील तरी पण त्याच्यामध्ये मी इतकं सारं एक्सप्लेन केलेलं आहे. हो, म्हणजे मी आशा करते की तुम्हाला ते सगळं समजलं असणार. आणि नसेल समजलं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके. थँक्यू. नेक्स्ट चॅप्टरचा क्वेश्चन्स उद्या घेणार. ठीक आहे.